नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटलमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे आणि वयाचा कॅटेरिया, फीज वगैरे ए टू झेड आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म आहे की ऑफलाईन आहे याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड श्री जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल इन मुंबई, म्हणजे या ठिकाणी मुंबईचं हे हॉस्पिटल असून या ठिकाणी थोडक्यात आपण जाहिरात वाचूया. तुम्ही या ठिकाणी पाहताय की जाहिरातमध्ये अधिष्ठता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जी समूह रुग्णालय मुंबई अशा प्रकारे यांनी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी आपण डायरेक्ट पद पाहूया. या ठिकाणी मित्रांनो, कंत्राटी कामगाराचे पद दिलेले आहे डाटा एंट्री ऑपरेटर. या ठिकाणी परमनंट पद नसून हे 11 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर का तुमचे काम वगैरे त्यांना आवडले, तुमचा जर कामाचा कॅटेरिया चांगला असेल तर ते 11 महिनेसुद्धा पुढे वाढू शकतात. तर या ठिकाणी डाटा एंट्री हे ऑपरेटर दिलेलं असून याला त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. BA, BCom, BSc. त्याचप्रमाणे सोबत तुम्हाला MSc प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटरचे कुठलेही ज्ञान. त्यानंतर तुम्हाला टायपिंग असणे आवश्यक आहे. मराठी 30. त्याचप्रमाणे इंग्लिश 40. मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे टायपिंग तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरचे ज्ञान म्हणजे MSc आणि कोणत्याही शाखेतील पदवी इत्यादी डाटा एंट्री ऑपरेटरला कॅटेरिया ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे पदांची संख्या आहे एकूण दिलेली आहे 6 या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे. त्याचप्रमाणे वयाची मर्यादा दिलेली आहे. वय वर्ष 18पर्यंत फक्त असावे, म्हणजे 28पर्यंत या ठिकाणी वयाचा दिलेला आहे, म्हणजे 18 ते 28. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलं आहे की वेतन तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी मानधन निश्चित वेतन अशा प्रकारे यांनी वेतन ठेवलं आहे. 10,000 रुपये महिन्याला तुम्हाला मानधन या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की सर्व अटी याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. समजा तुम्ही या ठिकाणी पाहताय की कोणत्याही शाखेतील पदवी MSc टायपिंग 30 आणि इंग्लिश 40. त्याचप्रमाणे वयाची अट दिलेली आहे 18 ते 38 वर्ष आणि नोकरीचे ठिकाण आहे मुंबई. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की फी हे तुम्हाला कुठल्याही प्रकारे फी द्यायची नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट मुलाखत या ठिकाणी होणार आहे. तुमची डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे. याला कुठल्याही प्रकारे एक्झाम नाही. तर या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण दिलेलं आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे जे समूह रुग्णालय मुंबई. त्याचप्रमाणे पिनकोड अशा प्रकारे यांनी ॲड्रेस दिलेला असून या ॲड्रेसवर तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मुलाखतीची थेट मुलाखत आहे 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हजर व्हायचं आहे, जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF दिलेली असून ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला न्यायचा आहे. हा फॉर्मसुद्धा या PDF मध्ये दिलेला आहे. या ठिकाणी हा फॉर्म काढून तुम्हाला सोबत डॉक्युमेंट्स नेऊन डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे. या ठिकाणी फॉर्म एकदम साधा आणि सिंपल आहे. जर का तुम्हाला फॉर्म कसा भरायचा असेल हे माहीत नसेल तर हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. हा फॉर्म भरून तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे जे जे हॉस्पिटलचे मी तुम्हाला ॲड सांगितलेली असून जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.